वसई पूर्वेतील बडघर गावाकडे जाणारा पूल कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली। यावेळी पुलावरून जाणारे अवजड वाहन आणि एक चारचाकी वाहन या तुटलेल्या पुलामध्ये अडकून पडले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हा पूल तुटल्यामुळे अनेक गावांचा मुख्य वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे। वसई पूर्वेला बडघर गाव आहे। शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या गावाकडे जाणारा पूल अचानक कोसळला। या घटनेच्या वेळी या पुलावरून जाणारे अवजड वाहन आणि एक चारचाकी वाहन अशी 2 वाहने पुलात अडकून पडली आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र हा पूल कोसळल्याने वडघर, काळभोण, लेंडी या गावांचा मार्ग बंद झाला। मेढे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मेढे येथून वडघर, काळभोण, लेंडी व या परिसरात असलेले पाडे या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर हा पूल असल्याने स्थानिक रहिवाशांनी तसेच गौणखाणीतून माती, मुरुम वाहून नेणारी वाहने, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची या पुलावर मोठी वर्दळ असते। मात्र गेल्या काही काळात क्षमतेपेक्षा जास्त गौणखणीज भरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनामुळे या पुलाची दुरावस्था झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। तसेच अवजड वाहनांच्या वाढलेल्या वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाला असून याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं अवजड वाहतुकीने अखेर या पुलाचा बळी घेतला असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं। याबाबत बोलताना या मार्गावर रोज होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पूल पडला असून आमच्या गावातील गावकऱ्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। आता आम्हाला गणेशपुरी मार्गे 20 किलोमीटरचा प्रवास करून घरी यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया वडघरचे स्थानिक रहिवासी नंदकुमार पाटील यांनी दिली। येतं खरं ते बघाय चक्का आहे मला नको